नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवरती एक मालिका सुरू आहे, ग्राम चिकित्सालय, हिंदी मधली मालिका आहे, झारखंड मधल्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भातली. जरूर पहा. त्या मालिकेमध्ये काय म्हटलेलं आहे, तिथे ग्रामीण भागामध्ये जी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला आपण प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणतो, तर त्या प्रायमरी हेल्थ सेंटरवरती एका डॉक्टरांची नियुक्ती होते. डॉक्टर तिथे जातात, त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, त्यांचा जो तिथला नियुक्त केलेला कंपाऊंडर असतो तो त्यांना दाखवतो, सरकारी सगळं जिल्हा परिषदेचं. तर तो ते आरोग्य केंद्र खोलायला तयार होत नाही. डॉक्टर फार मोठ्या प्रयासाने त्याला म्हणतात, नाही ते आरोग्य केंद्र सुरू करायचं आपल्याला, तर तिथे मला ते आतमध्ये काय काय व्यवस्था ते दाखव. पण ते आरोग्य केंद्र एका भाताच्या शेतामध्ये असतं, जायला सुद्धा रस्ता नसतो. शेवटी हो नाही करत करत ती जागा कोणाची, सरकारची. भात शेती कशी काय तिथे आली वगैरे तो वाद होतो. परंतु आरोग्य केंद्राकडे जाण्यापुरता रस्ता तयार केला जातो. रस्ता तयार केल्यावरती आतमध्ये फक्त ते कुलूप उघडतात आणि आत पाहतात तर एकदम भूत बंगल्यासारखं संपूर्ण जळमटलेलं आरोग्य केंद्र असतं. जेवढं साहित्य सरकारने दिलेलं आहे ते सगळं गंजलेलं असतं. ऑपरेशन साहित्य म्हणजे थोडक्यात यंत्रणा सगळी सडलेली असते. आणि नंतर औषधं वगैरे तिथं काही थांगपत्ता नसतो. बीपी ॲपरेटिस जे मशीन असतं बीपी मोजायचं ते तुटलेलं असतं, उंदराने कुरतडलेलं असतं. एकूण त्या डॉक्टरांकडे ती अवस्था पाहिल्यावर डोकं सरकतं. नंतर मग कंपाऊंडरकडे ते हळूहळू विचारणा करतात, बरं ठीक आहे, मी ही औषधं सांगतो, ही औषधं कुठे दाखव. तो एकदम गप्प बसतो. का? आता औषधं ती दर महिन्याला 3 लाखाची औषधं परस्पर विकतो. अशा प्रकारे तिथं एकही पेशंट आलेलं नसतो सुरू झाल्यापासून. सेम हुबेहूब त्याचीच कॉपी आता पिंपरी चिंचवडमध्ये आहे. खास तोच प्रकार. ही खास तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवरची ही ग्राम चिकित्सालय मालिका हे उदाहरण यासाठी दिलं. त्याची कॉपी ते झारखंडमध्ये प्रकरण आहे, पण पिंपरी चिंचवड मध्ये असाच प्रकार आहे. केंद्र सरकारला, राज्य सरकारला, महापालिकेने कशा प्रकारे थुका लावलेला आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कोविडच्या नंतर राज्य सरकार, केंद्र सरकारने ओळखलं की आपल्याकडे आरोग्य व्यवस्था कमी पडते, म्हणून त्यांनी आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, निमशहरी भागामध्ये आरोग्य केंद्र सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी प्रति आरोग्य केंद्र 30 लाख रुपयाचं अनुदान. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जवळपास 50 आरोग्य केंद्र सुरू करायचं दाखवलं, प्रस्ताव दाखवला. प्रत्यक्षात 8 सुरू आहेत. 15 कोटी रुपये अनुदान आलं. अनुदान कुठं गायब झालं तपास नाही. आरोग्य केंद्र सगळे कुलूप बंद आहेत. फक्त 8-10 काहीतरी सुरू आहेत. केंद्र सरकारची अशा प्रकारे घोर फसवणूक. जी काही आरोग्य केंद्र दाखवली ती सगळी कागदोपत्री आहेत. हा फार मोठा घोळ आहे. ह्या संदर्भात मी खास तुमच्याशी आता बोलणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर विजयकुमार पाटील, जे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष पण आहेत, त्यांनी याबद्दलची सर्व माहिती RTI खाली, माहिती अधिकार कायद्याखाली काढलेली आहे. त्यांनी मला हे दाखवल्यावरती एकदम शॉक झालो. म्हटलं हा काय प्रकार आहे, आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. पाटील, तुमचं स्वागत आहे PCB मध्ये. मला पहिलं सांगा, हा नेमका प्रकार आहे काय, हे सुरुवातीपासूनची मला जर कथा त्याची सांगा, आणि घोळ नेमका झाला कसा? कोविड काळानंतर राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला जाणवलं की ही जी सामान्य लोक आहेत, जी गरीब आहेत, दारिद्र्यरेषेखाली आहेत, त्यांची आरोग्य व्यवस्था थोडीशी उंचावली पाहिजे. त्यासाठी एक स्थानिक लेवलवर आरोग्य केंद्र हे सुरू करणे जास्त निकडीचं आहे, जास्त गरजेचं आहे. त्यासाठी 2022-2023 मध्ये राज्य सरकारने आपल्या पिंपरी चिंचवडसाठी किंवा संपूर्ण राज्यासाठी जिजाऊ चिकित्सालय ही संकल्पना सुरू केली. त्याच्या अंतर्गत 22-23 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1,68 लाख रुपये सुद्धा पालिकेने मंजूर केले आणि ते मंजूर करून त्यानुसार तातडीने 10 जिजाऊ आरोग्य केंद्र सुरू केले. पण कालांतराने जो 1980 जे प्राथमिक केंद्र सुरू व्हायला पाहिजे होती ती काही झाली नाही. त्यामुळे राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने पुन्हा एकदा ह्याचा अभ्यास करून केंद्रीय पातळीवरनं काही निधी जर दिला तर राज्य सरकार हे व्यवस्थित राबवू शकेल असं केंद्र सरकारला वाटलं. म्हणून केंद्र सरकारने भारत आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत ही सामान्य लोकांसाठी आरोग्य केंद्र ही प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये चिकित्सालय हे सुरू होणं गरजेचं आहे. म्हणून 30 लाख रुपये त्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर अशी ती योजना आहे केंद्र सरकारची. तर ते 30 लाख रुपये हे प्रत्येक केंद्रामागे हे शासन देईल. फक्त जागा तुम्ही फक्त उपलब्ध करून द्या, बाकी सरकार तुम्हाला मोफत औषधं पुरवतील. 30 लाख रुपये प्रत्येक चिकित्सालयामध्ये तातडीने मिळतील. शिवाय जे काय त्याच्यासाठी एक डॉक्टर, 2 कंपाऊंडर, नर्स, जो स्टाफ लागेल त्याच्या सुद्धा वेतनाची व्यवस्था सरकार करणार आहे. एवढी चांगली ही योजना असताना सुद्धा पिंपरी चिंचवडने ती योजना राबवण्याऐवजी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला भ्रष्टाचार करता येईल, कशा पद्धतीने
की लोकांच्या स्वास्थ्य आज कोविड सगळ्यात म्हणजे जर आपण हा विषय का घेतलाय आज, तर पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात रेड स्पॉट असणारी सिटी ही हा कोविडची सुरुवात आपल्याकडून झाली अख्ख्या होती. देशात म्हटलं तरी चालत तर पिंपरी चिंचवड होतं. अशा पिंपरी चिंचवडमध्ये सामान्य लोकांच्या स्वास्थ्याच्या विरोधात अशा पद्धतीने जे आरोग्य केंद्र त्या नावाने 15 ते 16 कोटी रुपये हे केंद्र शासनाचे हे लाटलेले आहेत. त्यामुळं जे काय म्हणतो ना आपण स्वास्थ्य केंद्र घोटाळा हा पिंपरी चिंचवड तो घोटाळा नेमका झाला कसा, मला ते थोडक्यात सांगा. केंद्र शासनाने ज्यावेळेस सांगितलं की बाबा पूर्णतः तुमच्याकडनं जागा उपलब्ध झाली, तुमच्याकडे केंद्र उभे झाल्यानंतर सगळी तुमच्याकडं आरोग्याची व्यवस्था यंत्रणा पूर्ण तयार झाल्यानंतर ते जे केंद्र असतात ते जे राज्य शासनाचा स्वास्थ्य विभाग आहे, आरोग्य स्वास्थ्य विभाग आहे, त्या आरोग्य स्वास्थ्य विभागाकडे पाठवायचं. आरोग्य स्वास्थ्य विभाग हा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतच्या केंद्राच्या पोर्टलवर ते अपलोड करणार व्यवस्थित, आणि मग ते जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याचा जो निधी आहे तो डायरेक्ट महापालिकेच्या खात्यात जमा. ताब्यामध्ये तो वर्ग होणार, अशी ती योजना होती. त्याचाच फायदा महापालिकेच्या त्यावेळेसच्या जे काही पदाधिकारी होते त्यांनी उचलला आणि 15 कोटी रुपये हे 50 केंद्रासाठी, जे फक्त कागदावर 2024 मार्च 2024 तर ऑगस्ट 2024 मध्ये युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे खोट्या पद्धतीने यूसी बनवून उपयोगिता प्रमाणपत्र म्हणतात त्याला, ही प्रमाणपत्र राज्य शासनाकडे सादर केली, खोटा अहवाल सादर केला आणि 50च्या आसपास म्हणजे 48 ते 50च्या जे काही आरोग्य केंद्र होते त्याचा निधी सुरू आहेत असं दाखवलं. सुरू झालंय असं दाखवून ते 15 कोटी रुपये हे पदरात पाडून घेतले. नंतर मात्र त्या 15 कोटीचं काय झालं ते 2 वर्षानंतर केंद्र शासनाला लक्षात आलं. कसं लक्षात आलं? ज्या वेळेस 2024ला यांनी दाखवलं की क्लिनिक सुरू झालेले आहेत, परंतु ओपीडीच नाही ना. जर क्लिनिकच अस्तित्वात नाहीये तर ओपीडी येणार कुठून? तिथे येणारे जे काय आपण म्हणतो ज्यांना आरोग्याविषयी समस्या असणारे जे नागरिक आहेत तेच जर त्या क्लिनिक पर्यंत पोहोचले नसतील तर ओपीडी सुरू दाखवणार कुठून? मला हे सांगा, आता त्याच्यामध्ये तुम्ही ही यादी सांगितलेली आहे, त्या यादीमध्ये आकुर्डी, आनंदनगर, भाटनगर, भोसरी, बिजलीनगर, बोपखेल, बोराडेवाडी, चरोली, चिंचवड, दापोडी, दत्तनगर, दिघी, घरकुल, इंद्रायणी, ही सगळी जर तुम्ही यादी दिली, यमुनानगर, तळवडे, रुपीनगर, हे सगळे. यादी. अच्छा, थिरगाव, मग इथे हे सगळे आरोग्य केंद्र आहेत ना, आयुष्यमान भारत, ते उभे आहेत ना? उभे आहेत, परंतु त्याच्यामध्ये जो का मूळ उद्देश आहे किती उभे आहेत? बांधकाम किती याच्यात, म्हणजे स्ट्रक्चर किती दिसतं? स्ट्रक्चर जरी दाखवलेले असतील तरी स्ट्रक्चर फक्त सिमेंटचं स्ट्रक्चर उभं आहे, परंतु त्याच्यामध्ये जे संगणक पाहिजे, त्याच्यामध्ये जे आरोग्य व्यवस्थेची असणारी यंत्रणा पाहिजे, डॉक्टर्स पाहिजे, ते तर उपलब्ध पाहिजे ना. एखादा आपण म्हणतो क्लिनिक हे सुरू झालेलं आहे, हे क्लिनिक हे दवाखाना तर वाटलं पाहिजे की बाहेर एक बोर्ड तर पाहिजे की आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे. अशी कुठलीही व्यवस्था ऑगस्ट 2024 पासून 2026 पर्यंत नव्हती. जे काय आता सुरू आहे ते 8-10 आरोग्य मंदिर सुरू आहेत. ते सुद्धा राज्य शासनाने जेव्हा तंबी दिली की तुम्ही बाबा निधी घेतलेला आहे, कोणी महापालिकेला तंबी दिली राज्य शासनाने की तातडीने तुम्ही तुझं केंद्र हे सुरू करा, हे जे काय चाललेलं आहे हे चुकीचं चाललेलं आहे, ही शासनाची फसवणूक आहे. ज्यावेळेस कडक ताशेरे ओढले गेले त्यावेळेस आता ही पळापळ सुरू झालेली आहे. आता जे आपले वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोखले आहेत त्यांनी आता 23 जूनला जाहीर केलं की 36 आरोग्य केंद्र हे लवकरात लवकर सुरू होणार आहेत. मग आतापर्यंत तिथं पेशंट वगैरे थोडक्यामध्ये ही 50 दाखवली, प्रत्यक्ष ते अनुदान घेतलं कागदावरती, सगळे कागदपत्री. काय झालं ते फक्त कागदावरच झालं. जी लोकांना आरोग्य सेवा मिळायला पाहिजे होती ही फक्त त्यांनी कागदावर दाखवली, परंतु एकाही नागरिकाला ह्या चांगल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर सारख्या चांगल्या जे 13 प्रकारचे उपक्रम चांगला आहे, फक्त त्याची वाताहत झाली आणि त्याच्यामध्ये मूळ दृष्टिकोन हा फक्त कंत्राटदारांना पैसे मिळवून देणे आणि तो अनुदान लाटणे हाच सध्या तरी दिसून आला. तुम्ही आरटीआय खाली काय काय माहिती मागितली आणि काय काय मिळाली तुम्हाला? ह्याच्यामध्ये पूर्णतः संपूर्ण जी माहिती आहे याच्यामध्ये जी काय आरोग्य केंद्र संदर्भातली किती आरोग्य केंद्र चालू आहेत, कोणत्या विभागात चालू आहेत, म्हणजे जे 8 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये असं लक्षात आले की प्रत्येक प्रभागामध्ये 1 किंवा 2च आरोग्य केंद्र ही सध्या सुरू आहेत. ती आरोग्य केंद्र साधारणतः 80 पर्यंत असणं आवश्यक होतं, परंतु ती कुठेही दिसली नाही. जी काय आकडेवारी आली त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की केंद्र शासनाच्या पोर्टलवर 8,370 पासून तर 8,417 अशा ह्याच्यावर पोर्टलवर केंद्र शासन रजिस्टर दिसतात, हे आजही दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र ही आरोग्य केंद्र फक्त कागदावर आहेत. अनुदान येऊन 2 वर्ष झालेले आहेत, परंतु अद्यापही 8च्या पुढे
कुठलंही आरोग्य मंदिर, आयुष्यमान आरोग्य मंदिर हे फुल फेज मध्ये एकही मला सुरू झालेलं दिसलं नाही. मी बिजलीनगरच्या एका आरोग्य केंद्रामध्ये गेलो असताना तिथं असं लक्षात आलं की जी काय 13,000 केंद्र शासनाने सांगितलेली त्याची लिस्टच तिथे उपलब्ध नव्हती. औषधं 175 प्रकारचे औषधं तिथे उपलब्ध असले पाहिजे, एकही औषध तिथं मला उपलब्ध असलेलं दिसलं नाही. त्याचप्रमाणे रजिस्टर, स्टॉक रजिस्टर असतं की बाबा ह्या आरोग्य क्लिनिकसाठी काय काय आलं, काय किती संगणक आले, आवक जावक रजिस्टर असतं. खुर्च्या आल्या, अशा पद्धतीचं कुठले स्टॉक रजिस्टर तिथं मला उपलब्ध दिसलं नाही. हे एका केंद्राचं सांगतोय. अशा पद्धतीने जर 48 केंद्रांचा निधी हा जर महापालिकेने वळवला असेल तर तो निधी कुठे गेला हे आता जनतेने महापालिकेला विचारणं फार गरजेचं मग आहे. तुम्ही माहिती अधिकारामध्ये तुम्हाला ही माहिती मिळाली नाही? सदरची माहिती त्यांच्याकडे नाहीच आहे ना. क्लिनिकच चालू नाही तर माहिती काय देणार? अच्छा, सदरची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध मग केंद्र सरकारने चौकशी का नाही लावली? तुम्ही चौकशीची मागणी केली का? केंद्र शासनाकडे हो, मी आपल्या सरकारवर माझी ही तक्रार ही रजिस्टर आहे. मी सदरची तक्रार ही आपल्या सरकारवर माननीय विजय सूर्यवंशी आता जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे मी ही तक्रार नोंदणीकृत केलेली आहे. त्यांच्याकडून काही उत्तर? अद्याप करून त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. परंतु मी अशी अपेक्षा केलेली आहे की विजय सूर्यवंशी या संपूर्ण ज्या झालेला जो घोटाळा आहे त्याची सखोल चौकशी करतील आणि जे काही जुनी उपयोगिता सर्टिफिकेटवर ज्यांनी सह्या केलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. त्यांच्यावर 100% कारवाई होणं अपेक्षित आहे. ओव्हरऑल तुम्ही पाहिलं असेल ती महापालिकेने केंद्र सरकारला खोटी कागदपत्र सादर करून 15 कोटीला कशा प्रकारे चुना लावलेला आहे. 15 कोटी गेले कुठं, जनतेने या संदर्भात जाब विचारला पाहिजे. पाटील यांनी प्रकरण उघडकीस आणले. पाटील, याचा तुम्ही फॉलोअप करा, आम्ही सुद्धा त्याचा फॉलोअप जरूर करू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.